Hello student, welcome to my YouTube channel मोबाईल शाळा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी व इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप अभ्यासणार आहोत. मुद्दाम हा व्हिडिओ मी मराठीत बनवित आहे कारण इतर मराठी माध्यमाच्या मुलांना देखील हा व्हिडिओ अभ्यासता येणार आहे. चला तर मग या स्क्रीनवरील PPTच्या साहाय्याने आज आपण इयत्ता 9वी व इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या कृतीपत्रिकेचं स्वरूप अभ्यासूया. स्वरूप अभ्यासनापूर्वी इयत्ता 9वीची कृतीपत्रिका ही फक्त 9वीच्या अभ्यासक्रमावरच आधारित असेल आणि इयत्ता 10वीची कृतीपत्रिका ही फक्त इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमावरच आधारित असेल, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर विज्ञान भाग 1 व विज्ञान भाग 2 यासाठी प्रत्येकी 40 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिका ही विकल्पासह 60 गुणांची असेल. त्यानंतर आपली प्रात्यक्षिक परीक्षा ही 20 मार्कांची असते. असा विज्ञान आणि तंत्रज्ञानात या विषयाला एकूण 100 गुण आहेत. चला तर डायरेक्ट आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावर येऊया. जर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण बघितलं तर यामध्ये मुख्य 4 प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आणि 4. यामध्ये सेम प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे विज्ञान भाग 1 साठी आणि 2 साठी असणार आहे. यामध्ये प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे यामध्ये प्रश्न प्रकार कसे असणार आहे. यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, प्रश्न पहिला, त्याच्यामध्ये 2 उपप्रश्न असतात, अ आणि ब. त्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नातला जो उपप्रश्न अ आहे त्यामध्ये पहिला प्रश्न जो असतो तो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा. त्यासाठी प्रत्येकी 1 गुण आहे. म्हणजे प्रश्न पहिल्यातला अ हा उपप्रश्न एकूण 5 मार्कांचा असणार आहे. ते 5ही प्रश्न हे बहुपर्यायी असतील. म्हणजे एक प्रश्न असेल, त्याच्यावर आधारित 4 पर्याय तुम्हाला विचारले जातील आणि त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असेल. आणि हे 5ही बहुपर्यायी प्रश्न हे पाठ्यपुस्तकावरती आधारित असतील. त्यानंतर प्रश्न पहिल्यातलाच जो ब उपप्रश्न असणार आहे त्यामध्ये प्रत्येकी 1 गुणांचे 5 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये रिकाम्या जागा हा प्रकार अजिबात असणार नाहीये. म्हणजे रिकाम्या जागा भरा हा प्रकार वगळून इतर प्रकारचे 5 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. ते कशा प्रकारचे असतील याची चर्चा आपण पुढे करणारच आहोत. त्यानंतर प्रश्न दुसरा, यामध्ये सुद्धा 2 उपप्रश्न आहेत, अ आणि ब. मग प्रश्न 2 मधील जो पहिला प्रश्न उपप्रश्न अ असणार आहे त्यामध्ये शास्त्रीय कारणे विचारली जातील. कोणत्याही 2 शास्त्रीय कारणांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. एका शास्त्रीय कारणासाठी 2 मार्क आहेत. म्हणजे असा हा एकूण 4 मार्कांचा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 हा ब उपप्रश्न आहे. त्यामध्ये कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. म्हणजे कोणतेही 2 गुणांचे 5 लघुत्तरी प्रश्न याच्यामध्ये विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 3 तुम्हाला सोडवायचे आहे. म्हणजे प्रत्येकाला 2 मार्क आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 तो प्रश्न प्रकार असणारे खालील प्रश्न सोडवा. त्यामध्ये कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. त्यामध्ये 8 प्रश्न विचारले जातील. 8 पैकी 5 आपल्याला सोडवायचे आणि प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण असणार. प्रश्न क्रमांक 4 प्रश्न प्रकार असणार खालील प्रश्न सोडवा. याच्यामध्ये 5 गुणांचे 2 दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातील. त्यापैकी 1 सोडवायचा आहे. आता पुढे जर आलं तर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपण कसा सोडवायचा आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातील. तर सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे पाठ्यपुस्तकावरती आधारित 5 बहुपर्यायी प्रश्न असतील. यामध्ये एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे
की प्रश्नपत्रिकेमध्ये स्पष्ट अशा सूचना असणार आहेत की योग्य पर्यायाचा फक्त क्रमांक लिहिणं अपेक्षित आहे. क्रमांक म्हणजे जर तिथं 1 2 3 4 असे क्रमांक असतील तर उत्तराचा क्रमांक लिहा. जर त्या ठिकाणी अक्षर अ ब क ड असेल तर योग्य जो उत्तर आहे त्याचं अक्षर लिहा. किंवा ABCD असं असेल किंवा रोमन अंकामध्ये 1 2 3 4 असेल तर तेच लिहिणं अपेक्षित आहे. यामध्ये मुलांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये उत्तराचं किंवा जे उत्तर बरोबर आहे ते नुसता उत्तराचा शब्द लिहिणं अपेक्षित नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण वाक्य लिहून त्यानंतर योग्य पर्यायाचं उत्तर लिहून त्याखाली अंडरलाईन करणे किंवा नुसतंच योग्य उत्तर लिहिणे अजिबात अपेक्षित नाही. तसं असेल तर बोर्डाच्या सक्त सूचना आहे त्याला 0 मार्क मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जर उत्तर लिहायचं असेल तर जो या ठिकाणी पर्याय बरोबर आहे त्या पर्यायाचा क्रमांक लिहिणं अपेक्षित आहे. फक्त क्रमांक लिहायचा आहे. अ बरोबर असेल तर अ लिहा, ब बरोबर असेल तर ब लिहा, क असेल तर क, त्याचप्रमाणे ड असेल तर ड. पूर्ण वाक्य किंवा उत्तराचा शब्द लिहिण्याची अजिबात गरज नाहीये. तसं लिहिलं तर मार्क मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर प्रश्न पहिल्यातला जो उपप्रश्न ब आहे त्याच्यामध्ये प्रत्येकी 1 गुणांचे 5 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. त्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा हा प्रश्न प्रकार वगळून इतर प्रकारचे 5 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. जसं जोड्या जुळवा, वेगळा घटक ओळखा, चुकी बरोबर, सहसंबंध लावा यासारखे वस्तुनिष्ठ प्रश्न किंवा योग्य शब्द लिहा अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. त्यानंतर जो प्रश्न क्रमांक 2 आहे त्या प्रश्न क्रमांक 2 मध्ये पुन्हा 2 उपप्रश्न आहेत अ आणि ब. त्यापैकी जो प्रश्न क्रमांक 2 मधील अ उपप्रश्न असणार आहे त्यामध्ये प्रत्येकी 2 गुणांचे 3 शास्त्रीय कारण असतील. म्हणजे याच्यामध्ये फक्त शास्त्रीय कारणच विचारले जातील. याच्यामध्ये कोणती 3 शास्त्रीय कारण विचारले जातील त्यापैकी तुम्हाला 2 शास्त्रीय कारणांची उत्तरं लिहायची आहे. म्हणजे हा उपप्रश्न प्रश्न 2 मधील 4 मार्कांचा आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. जर विज्ञान भाग 1 चा पेपर असेल आणि 3 शास्त्रीय कारण विचारली असतील तर याच्यामध्ये किमान 1 शास्त्रीय कारण हे भौतिक शास्त्रावर आधारित असेल आणि 1 रसायनशास्त्रावरती. म्हणजेच सेमीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर एक प्रश्न हा फिजिक्सवरती आधारित असेल आणि एक प्रश्न हा केमिस्ट्रीवर आधारित असेल. ओके. आणि विज्ञान भाग 2 चा जर विचार केला तर किमान 1 शास्त्रीय कारण हे जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी आणि 1 शास्त्रीय कारण विचारलं जाईल पर्यावरण शास्त्राशी म्हणजेच आपलं जे एन्व्हायरमेंटल सायन्स आहे त्याच्यावर आधारित विचारला जाईल. त्यानंतर जो प्रश्न क्रमांक 2 मधील दुसरा उपप्रश्न आहे ब त्यामध्ये एकूण 5 प्रश्न विचारले जातील. तर प्रत्येकी 2 गुण त्यांना असतील. म्हणजे प्रत्येकी 2 गुणांचे 5 लघुत्तरी प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. त्यापैकी तुम्हाला 3 लघुत्तरी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. हा प्रश्न प्रकारामध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहे. याच्यामध्ये सुद्धा विज्ञान भाग मध्ये किमान 2 भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि 2 किमान रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीवर आधारित विचारले जातील आणि विज्ञान भाग 2 मध्ये किमान 2 प्रश्न हे जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी आणि किमान 2 प्रश्न हे पर्यावरणशास्त्र म्हणजेच एन्व्हायरमेंटल सायन्स या घटकांवर आधारित असणार आहे. त्यानंतर जो प्रश्न क्रमांक 3 आहे या प्रश्न क्रमांक 3 मध्ये प्रत्येकी 3 गुणांचे एकूण 8 प्रश्न विचारले जाणार आहेत. पण या 8 प्रश्नांपैकी तुम्हाला फक्त कोणत्याही 5 प्रश्नांचीच उत्तरं लिहायची आहे आणि प्रत्येक प्रश्नाला मार्क असणारे 3 म्हणजे 3 गुणिले 5 एकूण 15 मार्कांचा हा प्रश्न असणार आहे.
यामध्ये विज्ञान भाग 1 चा जर विचार केला तर किमान 4 प्रश्न हे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्सवर आधारित असतील, किमान 4 प्रश्न रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीवर आधारित असतील आणि विज्ञान भाग 2 चा जर विचार केला तर किमान 4 प्रश्न हे जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीवर आणि किमान 4 प्रश्न हे पर्यावरण शास्त्राशी म्हणजेच एन्व्हायरमेंटल सायन्सवरती आधारित असणार आहे. त्यानंतर जो शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 याच्यामध्ये प्रत्येकी 5 गुणांचे 2 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी कोणताही एक प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. याच्यामध्ये सुद्धा विज्ञान भाग 1 चा विचार केला तर किमान एक प्रश्न हा भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि किमान एक प्रश्न रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्रीवर आधारित असणार आहे आणि विज्ञान भाग 2 चा विचार केला तर एक प्रश्न हा जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी आणि किमान एक प्रश्न हा पर्यावरणशास्त्र म्हणजेच एन्व्हायरमेंटल सायन्सशी संबंधित असणार आहे. तर अशी आपली ही इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी ची ही कृतीपत्रिका असणार आहे. ही कृतीपत्रिका इयत्ता 9वी साठी आणि इयत्ता 10वी साठी ही कृतीपत्रिका ही समान असणार आहे, सारखीच असणार आहे. म्हणजे इयत्ता 9वी चा कृतीपत्रिकेचा पॅटर्न आणि इयत्ता 10वी चा कृतीपत्रिकेचा पॅटर्न हा समान असणार आहे, सारखाच असणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. त्यांना त्यामधून प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे हे समजणार आहे. या ठिकाणी आपण कृतीपत्रिकेचं स्वरूप पूर्णपणे अभ्यासलं आहे. या पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी इयत्ता 9वी साठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल, इयत्ता 10वी साठी वेगळा व्हिडिओ असेल आणि त्यामध्ये नेमकी या ठिकाणी जे घटक कोणकोणते आहेत, कोणत्या घटकाला किती मार्क आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर आजसाठी आपण या कृतीपत्रिकेचं स्वरूप अभ्यासलं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या कृतीपत्रिकेचा घरी अभ्यास करा. वेळेनुसार व्हिडिओ पॉज करून आपल्या वहीमध्ये हे कृतीपत्रिकेचं स्वरूप सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचं आहे. धन्यवाद.